तुलसीदास आर खुबानी ज्वेलर्स अधिक मास सर्वांसाठी खास। धोंड्याच्या महिन्यात चांदीची खास खरेदी। चांदीची खरेदी म्हणजे शुभतेची सुरुवात। पूजा, भेटवस्तू किंवा घरातील खास प्रसंगांसाठी आकर्षक चांदीच्या वस्तूंची खास रेंज उपलब्ध। आकर्षक डिझाईन्स, आकर्षक फिनिशिंग, विश्वासाची परंपरा आणि दर्जेदार गुणवत्ता। या अधिक मासात आपल्या लाडक्या जावयाला द्या रुपेरी वाण। तुलसीदास आर खुबानी ज्वेलर्स, गुरुद्वारा रोड, कोपरगाव। आजच भेट द्या आणि शुभ खरेदीचा आनंद घ्या। राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू असतानाही कोपरगाव शहरातील आयशा कॉलनी, संजय नगर आणि बैल बाजार रोड परिसरात अवैध कत्तलखाने सुरू असल्याच्या तक्रारी विविध हिंदू संघटना आणि गोरक्षकांनी प्रशासनाकडे केल्या होत्या। या पार्श्वभूमीवर 25 मे रोजी हिंदू संघटना, गोरक्षक, पोलीस आणि नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती। बैठकीनंतर नगरपालिकेनं संबंधितांना नोटीस बजावत संजय नगर परिसरातील अवैध कत्तलखान्याशी संबंधित पत्राचं शेड, ओटे तसेच इतर अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली होती। मात्र नगरपालिकेच्या मालकीच्या सर्वे क्रमांक 215 मधील 22 गुंठे जागेवरील अतिक्रमण अद्याप कायम असल्याचा दावा सकल हिंदू समाजानं केला आहे। हे अतिक्रमण तातडीनं हटविण्याची मागणी त्यांनी नगरपालिकेकडे केली आहे। अतिक्रमण हटवा मोहिमेदरम्यान संबंधित जागेवरील अतिक्रमण, कथित बेकायदेशीर कत्तलखाने तसेच शहरातील इतर अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्याबाबत 5 जून पर्यंत लेखी आश्वासन नगरपालिकेकडून देण्यात आल्याची माहिती सकल हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली। मात्र निर्धारित मुदतीत कारवाई न झाल्यास 6 जूनपासून कोपरगाव शहर बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। या संदर्भात सकल हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्याधिकारी पापडीवाल यांची भेट घेऊन प्रशासनाला दिलेल्या लेखी आश्वासनाची आठवण करून दिली। तसेच प्रलंबित अतिक्रमणांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली। दरम्यान या अतिक्रमण प्रकरणात प्रशासन कोणता निर्णय घेते आणि पुढील कारवाईची दिशा काय असते याकडे कोपरगावकरांचं लक्ष लागलं आहे। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। आज आम्ही कोपरगावचे उपमुख्याधिकारी श्री पापडीवाल साहेब यांना भेटून कोपरगाव नगरपालिकेने आम्हाला 10 दिवसापूर्वी जे लेखी आश्वासन दिलं होतं त्या संदर्भात त्यांना आठवण करून देण्यासाठी आज आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी गेलो होतो आणि आम्ही त्यांना आठवण करून दिली की आपण आम्हाला लेखी दिलेलं आहे की 5 तारखेपर्यंत आम्ही कोपरगावातले अवैध कत्तलखाने, अवैध मटन शॉप, पुढं टिक्का काय असतील ते संपूर्ण आम्ही त्या ठिकाणून काढू आणि 215 सर्वे नंबर हा नगरपालिकेच्या मालकीचा असून त्या ठिकाणी नगरपालिकेचे जावई फुकटमध्ये तो भाग वापरता आहे, तर तो भाग त्वरित त्यांनी 5 तारखेपर्यंत काढावा, अन्यथा सकल हिंदू समाज 6 तारखेपासून कोपरगाव शहर बेमुदत बंद करेल। विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो, श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथे अकॅडमिक इयर 2026-27 साठी प्रवेश सुरू झाले आहेत। इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रिया सुरू। ऑनलाईन प्रवेशासाठी शासकीय मदत केंद्र उपलब्ध। AI ट्रेनिंग सेंटर, स्मार्ट डिजिटल लॅब, अनुभवी प्राध्यापक आणि उत्कृष्ट निकालांची परंपरा। आजच महाविद्यालयात सकाळी 10 ते 4 यावेळी संपर्क करा। SSGM कॉलेज, कोपरगाव, उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निवड।